हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. ॲक्च्युली मी डायरेक्ट पॉइंटला येते. मी आता 10 मिनिटापूर्वी Instaचे डी-एम्स बघत होते आणि त्यातले जवळपास 50% to 60% डी-एम्स एकाच गोष्टीच्या रिलेटेड आहेत, की मला जॉब लागत नाहीये किंवा जॉबच्या रिलेटेड ग्रॅज्युएशन झालंय, मी काय करू? किंवा तू रेफरल का देत नाही तुझ्या कंपनीमध्ये वगैरे असे खूप सारे क्वेशन्स मी बघितले आता डी-एम्समध्ये. त्याच्यामुळे आता मी 10-15 मिनिटाच्या आधी ठरवलं, की चला आपण हा व्हिडिओ शूट करूया. मी काही क्वेशन्स काढलेले आहेत, की जे कॉमनली बऱ्याच लोकांनी विचारलेले आहेत. तर त्या क्वेशनच्या रिलेटेड आज आपण डिस्कस करूया. तर पहिला क्वेशन असा आहे, की माझं ग्रॅज्युएशन झालंय बट मला जॉब लागत नाहीये. आता हे आता यामध्ये तर मी काही करू शकत नाही तुमची हेल्प. बट ॲक्चुअली ग्रॅज्युएशन झाल्यानंतर पण खूप साऱ्या कंपन्या अशा असतात, की त्यांना खूप लेट जॉइनिंग देतात. म्हणजे तुम्हाला ऑफर लेटर वगैरे जर काही आलेलं असेल, तर काही टेन्शन नाहीये. कारण मला पण माझ्या कंपनीचं ऑफर लेटर भेटलं होतं आणि ऑफर लेटर नंतर जवळपास मला वाटतं वर्षभर मला लागलं असेल जॉइनिंग व्हायला. त्याच्यामुळे मी हे अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे, की मला ऑफर लेटर भेटलं होतं, पण लॉकडाऊन चालू होतं किंवा मे बी दुसरे काही प्रॉब्लेम्स होते, ज्याच्यामुळे मला तरी वर्ष लागलं होतं. पण माझ्या सोबतचे जे दुसरी लोकं होते, त्यांना वर्षापेक्षा जास्त वेळ लागला होता त्यांना जॉइन होण्यासाठी. बट त्यांच्याकडे ऑफर लेटर होतं. पण तरी अजून असे काही पण लोकं असतील ज्यांच्याकडे ऑफर लेटर पण नाहीये. म्हणजे ऑफर लेटर नाहीये म्हणजे थोडक्यात त्यांना अजून जॉब लागलेला नाहीये, जॉब भेटलेला नाहीये. काही लोकांनी विचारलेलं होतं, की कुठून जॉबला अप्लाय करू वगैरे, ग्रॅज्युएशन झालेलं आहे बट अजून जॉब भेटलेला नाहीये वगैरे असं. तर कुठून अप्लाय करू जॉबला? तर असं त्याच्यासाठी काही अशी एक एक अशी मी साईट नाही सांगू शकत. त्याच्यासाठी सुपरसेट आहे, नोकरी आहे, LinkedIn आहे. खूप साऱ्या साइट्स आहेत, ज्याच्या थ्रू तुम्ही अप्लाय करू शकता जॉब्सला. इव्हन मी सुद्धा ज्यावेळेस मला जॉब लागला नव्हता, मला ऑफर लेटर भेटल्यानंतरही ज्यावेळेस मला जॉइनिंग डेट येत नव्हती, त्यावेळेस मी ॲज गोइंग थ्रू LinkedIn, नोकरी किंवा सुपरसेट अजून बऱ्याचशा वेगवेगळ्या काही वेबसाईट्स होत्या, ज्याची नावं सुद्धा मला आठवत नाहीयेत. बट मी सगळ्यावरती माझं अकाउंट क्रिएट केलेलं होतं आणि सगळीकडून मी त्या जॉबसाठी अप्लाय करायचे. सो तुम्ही असं नाही म्हणू शकत मी फक्त नोकरीवरूनच अप्लाय करतो, की फक्त LinkedInवरून अप्लाय करतो किंवा सुपरसेटवरूनच अप्लाय करतो. बट तुम्ही सगळ्या याच्या थ्रू जा. कारण काही कंपन्या असतात त्यांचे जॉब पोस्टिंग फक्त नोकरीवर येतात, काही-काहींचे फक्त LinkedInवरती येतात, काही-काही फक्त सुपरसेटवरती टाकतात. मला स्पेशली म्हणजे मला हा जॉब लागला होता तो सुपरसेट थ्रू लागला होता आणि सुपरसेटचं काही असतं, की आपलं जर ॲप्लिकेशन प्रोसेसमध्ये असेल किंवा आपण रिजेक्ट झालो असेल किंवा सिलेक्ट झालो असेल, सगळं ते प्रॉपर सुपरसेटवरती प्रॉपर बघायला भेटतं. त्याच्यामुळे मला ती साईट खूप आवडायची पर्सनली. बट नोकरीवरती सुद्धा सुपरसेटवरती मला वाटतं एवढ्या कंपन्या येत नाहीत, बट नोकरीवरती खूप जास्त येतात आणि नोकरीवरती कसं होतं, की आपण 4-5 जर अप्लाय केलं ना, आपल्याला काही कॉल्स वगैरे येत नाहीत. म्हणजे हा माझा स्वतःचा अनुभव आहे. ॲक्चुअली माझंच नाही, खूप जणांचा. मला खूप जण बोलतात, की तुम्हाला जर नोकरी थ्रू अप्लाय करायचं असेल ना, तर फक्त दिवसात 4 आणि 5 कंपन्यांना अप्लाय करून काही होत नाही. दिवसात ॲक्चुअली 50 ते 60 कंपन्यांना लिटरली अप्लाय करावं लागतंय. म्हणजे माझी एक फ्रेंड लास्ट टाईम मला वाटतं लास्ट मंथमध्ये IBMमध्ये सिलेक्ट झाली आहे. मी तिला विचारलं, की "तू कसं अप्लाय केलं होतं वगैरे, कसं काय सिलेक्शन झालं हे ते?" तर ती बोलली, की "मी जवळपास 80 ते 90 कंपन्यांना दिवसात अप्लाय करायची." मग लोकं बोलतात, की "मग मी अप्लायच करत राहिलो तर अभ्यास कधी करणार?" वगैरे असं तसं. पण तुम्ही अभ्यास करताय आणि तुम्हाला जर जॉबचे कॉलच आले नाही, तर त्या अभ्यासाचा काय उपयोग आहे ना? म्हणजे बरेचसे लोकं असं असतात, की अभ्यास त्यांचा म्हणजे असं नाही म्हणत, की मी अभ्यास करू नका, फक्त अप्लायच करा. बट तुम्ही जेवढा अभ्यास करताय तेवढंच अप्लाय पण केलं पाहिजे. तरच त्याचा काहीतरी आउटपुट भेटणार आहे. फक्त अभ्यासच केला आणि अप्लायच नाही केलं तर त्याचा काहीच उपयोग नाही. एक तर तुम्ही अभ्यास थोडा कमी करा, पण अप्लाय जास्त केलं पाहिजे. कारण अ, एकदा का तुम्हाला कॉल आला तर तुम्ही इंटरव्ह्यू कसाही क्लिअर करू शकता थोडक्यात. बट तुम्हाला कॉल येणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे मेन म्हणजे तुम्ही मास अप्लाय करा. कंपन्यांना जर अप्लाय करताय तर जसं की ते 100 कंपन्यांना अप्लाय करत होते. बट तुम्हाला जर एवढ्या कंपन्या तुम्ही 50-60 कंपन्यांना तरी अप्लाय करा. म्हणजे तुम्ही जर मास अप्लाय केलं, असं 50-60 कंपन्यांना अप्लाय केलं, तर तुम्हाला कुठेतरी 4-5 कंपन्यांचे कॉल येणार आहेत किंवा ते सुद्धा येणार नाहीत. म्हणजे खूप जास्त अप्लाय केल्यावर एखादा दुसरा कॉल येतोय आणि सध्या मार्केट पण डाऊन आहे आणि मे बी बिकॉज ऑफ AI ऑर मे बी बिकॉज ऑफ समथिंग एल्स, इव्हन आय अल्सो डोंट नो. बट सध्या आहे थोडासा प्रॉब्लेम. त्याच्यामुळे तुम्ही फक्त अभ्यास करून अप्लायच करणार नाही, असं जर असेल तर मग त्याचा काही उपयोग होणार नाही. तुम्ही जर अभ्यास करताय, तर तेवढाच तुम्हाला थोडासा टाईम स्लॉट बुक करून मे बी 1 तास किंवा 1.5 तास मी फक्त याच कंपन्यांना अप्लाय करणार आणि नोकरीवरून काही इझी अप्लाय LinkedInला आहे ना, नोकरीवरून काही असतं बघा, ते डायरेक्ट क्वेशन्स येतात, तुम्हाला किती एक्सपिरियन्स आहे किंवा किती काय आहे आणि लगेच अप्लाय होऊन जातं. बट काही कंपन्यांचं कसं असतं, की लगेच अप्लाय नाही होत. ते आपल्याला वेबसाईटवरती रिडायरेक्ट करतात आणि पूर्ण वेबसाईटवरती मग माहिती भरा किंवा
तुमचा ते रिझ्युमे अपलोड करा किंवा काय-काय ते हे चालू असतं. त्याच्यामुळे मे बी तुम्हाला जास्त टाईम लागू शकतो हे करायला. बट तुम्ही मग काय करा, की 1-1.5 तासाचा स्लॉट जसं की मी तुम्हाला सांगितलं 1-1.5 तासाचा स्लॉट तुम्ही ठेवा, की तुम्ही या वेळामध्ये फक्त अप्लाय करणार आहे आणि बाकीचा पूर्ण दिवस अभ्यास करणार आहे. रोज तुम्हाला डेली नोकरी अपडेट पण करावं लागतं, ते पण आहे. ते जर डेली अपडेट होत असेल काहीतरी तो फिक्स टाईम असतो. मला आता आठवत नाहीये, बट मी कुठेतरी सर्च करून मी कमेंट्समध्ये किंवा डिस्क्रिप्शनमध्ये तो टाकते. बट काहीतरी अपडेटचा सकाळी 9 वाजता किंवा 10 वाजता असा काहीतरी टाईम असतो. तर त्यावेळेला नोकरी रोज अपडेट केलं पाहिजे. तुम्ही काही करा मग. रिझ्युमे डिलीट करा, पुन्हा ॲड करा, तुमचं नाव डिलीट करा, पुन्हा ॲड करा आणि फक्त अपडेट करा नोकरी. ते अपडेटेड राहिलं तर काय होतं, की रिक्रुटर्स ज्यावेळेस आपलं लोकांचे प्रोफाईल सर्च करतात, त्यावेळेस आपलं प्रोफाईल टॉपवरती राहतं. त्याच्यामुळे मी हे पण गोष्टी ऐकल्यात आहे. म्हणजे अशा पण काही-काही गोष्टी असतात ज्या तुम्हाला फॉलो करायच्या आहेत. फक्त तुम्ही अप्लाय करून म्हणजे नॉर्मली अप्लाय करतात हे पण नाही चालत आहे. तुम्हाला साइड बाय साइड या गोष्टी पण बघाव्या लागतात, की तुमचं नोकरी डेली अपडेटेड आहे किंवा तुमचा रिझ्युमे अपडेटेड आहे. अजून तुम्ही त्या प्रॉपर टायमिंगलाच अपडेट करताय का? तुम्ही किती कंपन्यांना एका दिवसात अप्लाय करताय? या सगळ्या गोष्टी मॅटर करतात. त्याच्यामुळे तुम्ही अभ्यासासोबत हे पण साइड बाय साइड बघा किंवा तुमचा पोर्टफोलिओ वगैरे तो पण एकदम स्ट्राँग ठेवा आणि तुम्ही अशा अशा पण काहीतरी मी असं ऐकलं होतं, की तुम्ही LinkedInवरून डायरेक्ट एचआरला पण मेसेज करू शकता किंवा जे मॅनेजर्स असतात, एचआरपेक्षा मॅनेजर्सचा जर तुम्हाला कुठे आयडी भेटला किंवा मेल भेटला, तर तुम्ही डायरेक्ट त्यांना मेल करा आणि त्याच्यासोबत फक्त जर तुम्ही हे सांगितलं, की बाबा मला तुमच्या रोलमध्ये इंटरेस्टेड आहे वगैरे, जर तुमच्याकडे काही वॅकन्सी असेल तर सांगा. तर ते याच्यामध्ये जास्त काही असे अट्रॅक्ट नाहीत होत या मेसेजकडे बघून. तुम्ही तुमचा पोर्टफोलिओ त्यांना पाठवला, ज्यामध्ये तुम्ही सांगितले, की बाबा मी या प्रोजेक्टवरती काम केलेलं आहे आणि मग त्यांना ते बघूनच त्यांना समजणार आहे, की बाबा हा पोरगा कामाचा आहे. तरच मग ते आपलं प्रोफाईल पण जरा थोडंसं इंटरेस्टिंग बनणार आहे. तर या गोष्टी पण असतात, या गोष्टी पण तुम्हाला बघितल्या पाहिजेत आणि पुढचा प्रश्न आहे, की तुम्ही रेफर का नाही करत आहे कंपनीला? तर बऱ्यापैकी लोकं मला डीएम करतात, की "हे माझं प्रोफाईल आहे, प्लीज रेफर कर" वगैरे असं तसं. पण सगळे ते फ्रेशर्स आहेत आणि ॲक्चुअली काय झालं, की माझ्या कंपनीमध्ये मी ज्यावेळेस पण तो बघत असते, की कुठे-कुठे काय-काय वॅकन्सी आहे. तिथे फ्रेशरला सध्या तरी काहीच वॅकन्सी नाहीये. आणि ज्यावेळेस रेफरलचा पॉइंट येतो त्यावेळेस आपण माझ्या कंपनीमध्ये तरी आम्ही फ्रेशर्सला नाही रेफर करू शकत. ॲक्चुअली सगळे रेफरल्स 3 ते 4 वर्षाच्या मोस्टली 4 वर्षाच्या पुढचेच येत आहेत. त्याच्यामुळे फ्रेशर्सला रेफर करायला थोडासा प्रॉब्लेम येतो. बट खूप साऱ्या कंपन्या आहेत जे मास हायरिंग चालू करतात आणि आता सीझन पण चालू होईल मला वाटतं काहीतरी 4th इयरची इंजिनिअरिंग आत्ता संपेल ना काहीतरी जूनमध्ये का जुलैमध्ये काहीतरी संपते ना, ते संपलं की मला वाटतं मास हायरिंग चालू होतं. मग Cognizant आहे, Accenture, Infosys, TCS आहे. त्यांचे मास हायरिंग चालू होतं. त्याच्यामध्ये खूप सारे चान्सेस आहेत जॉब लागण्याचे आणि इव्हन मला सुद्धा मास हायरिंगमध्येच जॉब लागलेला होता. माझ्या कॉलेजमध्ये आली होती ॲक्चुअली ती कंपनी, बट ती मास हायरिंगसाठीच आलेली होती. अशा कॉलेजमध्ये कंपन्या वगैरे येतात आणि तुमचं जर कॉलेज संपलेलं पण असेल, तरी पण मास हायरिंग तुम्हाला LinkedInला किंवा कुठेही भेटून जाईल. लोकं पण बरेचसे तुम्ही तुमच्या फ्रेंड्सला पण अपडेट करा, की जर तुला कुठे काही भेटलं वगैरे असं तसं किंवा त्यांच्या काही कंपन्या असतात, की त्या फ्रेशर्सला पण रेफरन्स देऊ शकतात. बघा असे काही लोकं आहेत का, जे तुम्हाला त्यांच्या कंपनीमध्ये रेफर करू शकतात. तुम्ही जरी फ्रेशर असेल, तरी त्यांना काही प्रॉब्लेम नसेल. अशा कंपन्या जर असतील तर तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा. तरी तुम्हाला याच्या रिलेटेड काही प्रॉब्लेम्स असेल तर तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगा ओके. मी त्याला ॲन्सर करेल. बाय.